मूल्य साखळी तसेच मोहरीचे विदर्भातील उत्पादन यासंबंधी मार्गदर्शन करणार आहेत। तरी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा। मी विनंती करतो डॉक्टर बीना नायर मॅडम यांना जवस लागवड मूल्य साखळी व मोहरीचे विदर्भातील उत्पादन याविषयी थोडक्यात मार्गदर्शन किंवा त्यांना जेवढं काही त्यांचं ज्ञान आहे हे शेतकरी बांधवांना जास्तीत जास्त प्रमाणात जायला पाहिजे। तर त्या दृष्टिकोनातून मी त्यांचे विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू करावे। धन्यवाद मॅडम। सन्माननीय घोरपडे सर, सवई सर आणि सर आपण ओके कोकडे साहेब आणि उपस्थित शेतकरी बांधू नमस्कार। मी बीना नायर। आमच्या इथे जवस आणि मोहरी संशोधन प्रकल्प आहे। अखिल भारतीय समन्वित जवस व मोहरी संशोधन प्रकल्प, कृषी महाविद्यालय नागपूर। आमच्याकडे जवस आणि मोहरीचा प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दिला जातो। विविध प्रकारचे म्हणजे याच्यावर संशोधन सुरू आहे आणि याचं जे प्रात्यक्षिक आहे आम्ही शेतकऱ्यांना देत असतो आणि शेतकऱ्यांना तिथे त्यांच्या गावात जाऊन आम्ही प्रशिक्षण करत असतो आणि त्यांचा लागवड तंत्रज्ञान आणि त्यांचे जे शेतकरी गटांना आम्ही जास्तीत जास्त हे देतो आणि ज्या शेतकऱ्यांनी लावलेला आहे त्यांच्या प्रत्यक्ष त्यांच्या शेतावर जाऊन त्या गटांचा म्हणजे चांगले लावलेल्या शेतकऱ्यांचा आम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना त्यांचं जे शेत आहे ते दाखवतो आणि तिथे शेती दिन आम्ही साजरा करतो। तर याच्यामध्ये आम्ही काही एरियाज म्हणजे काही असे ठिकाण आयडेंटिफाय केलेले आहे मुख्यतः विदर्भात जिथे मोहरीची लागवड केली जाऊ शकते। त्याच्या जे हवामान आहे जे तापमान आहे मोहरीसाठी ते आपल्याकडे विदर्भात म्हणजे होऊ शकते आणि ते म्हणजे असे काही एरियाज आहे त्याच्यात जे आहे नरखेड आपल्या नागपूर डिस्ट्रिक्टमध्ये, मग नंतर अकोला डिस्ट्रिक्टमध्ये पातूर आणि जवळपास आणि मग वाशिम डिस्ट्रिक्टमध्ये असे काही ठिकाण आहे जिथे पुष्कळशे शेतकरी मोहरी लावतात। वर्धेमध्ये पण आहे असे काही शेतकरी जे आहे ते मोहरीची लागवड करतात आणि त्याचे चांगले उत्पादन घेतात। तर मी आपल्याला थोडंसं माहिती याच्या लागवड तंत्रज्ञानाबद्दल सांगू इच्छिते। मोहरीचं थोडंसं म्हणजे एक मोहरी आपल्याला एक आशादायी पीक कशामुळे आहे तर जगात आणि भारतात द्वितीय क्रमांक। आता तेल आपण खूप सारा आयात करतो तर आणि मोहरीचे तेल खाणारे म्हणजे लोक जे आहे भारतात खूप जास्त आहे आणि तेल जे आहे तेल किंवा मोहरीचा जो स्थान आहे तो क्षेत्रफळाप्रमाणे द्वितीय क्रमांकावर येतो आणि हे जे काही आपण राज्य पाहता राजस्थान, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हरियाणा, पश्चिम बंगाल, आसाम आणि गुजरात या 7 राज्यांमध्ये मोहरी जास्त याची लागवड होत असते। याच्यात जे तेलाचं प्रमाण आहे 32 ते 40% आणि मोहरीचं तेलाचं जो एक मुख्य वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 हे जे आहे याचं प्रमाण आपल्याला आपल्या शरीराला जसं पाहिजे त्या समतुल्य प्रमाणात म्हणजे हा ओमेगा 3 आणि ओमेगा 6 असल्यामुळे सगळ्यात चांगलं तेल जे आहे खाण्यासाठी आपल्याला हे मोहरीचं तेल आहे। हे दोन्ही जे आहे आपलं शरीर उत्पादन करू शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला बाहेरून घ्यावं लागते आणि सगळ्या म्हणजे बाकीच्या सगळ्या तेलांमध्ये हे ओमेगा 6 जास्त असतो, ओमेगा 3 कमी असतो। पण आपल्याला हा एक तेल आहे ज्याच्यामध्ये ओमेगा 3 आणि ओमेगा 6 ज्या प्रमाणात आपल्याला आपल्या शरीराला लागते त्या प्रमाणात या तेलामध्ये असतो। त्याच्यामुळे हा तेल म्हणजे खाण्यासाठी एकदम उत्तम आहे। मग
याच्यानंतर याच्या ज्या कोवळ्या पानं आहे त्या पानाचा भाजी म्हणजे केला जातो, ज्याला आपण सरसोचं साग म्हणतात. हा उत्तम एक भाजी आहे. याच्यात भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम तसं अ व क जीवनसत्व असतो. त्याच्यानंतर याचा जो तेल काढल्यानंतर ढेप आहे, ढेपामध्ये प्रथिनचं प्रमाण जास्त असून हा दूध देणाऱ्या गायांसाठी जनावरांसाठी उपयुक्त आहे. त्याच्यानंतर याचं किमान आधारभूत किंमत ज्याला आपण MSP म्हणतो, तो MSP जी आहे 5,450 रुपये प्रति क्विंटल आहे. लागवडी खर्च खूप कमी असल्यामुळे हा जो आहे शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. आणि हा जो आहे मोहरी आपण जसं लोणच्यामध्ये वगैरे टाकतो, तर याचं कारण असं आहे की हा जो आहे बुरशी विरोधक व चवीसाठी तसे भाज्यांमध्ये आपण तडक्यात मोहरी, प्रत्येक घरी मोहरी आपण म्हणजे घरी वापरतो. त्याच्यानंतर आपल्याकडे म्हणजे विदर्भात जसं आपण म्हटलं किंवा महाराष्ट्रात मोहरी आपला तापमान जो आहे तो 10 ते 30 डिग्री सेंटीग्रेड हा ऑक्टोबर ते फेब्रुवारी म्हणजे रबीच्या आता सध्याचा जो सीझन आहे त्याच्यामध्ये हा टेम्परेचर असल्यामुळे, हा तापमान असल्यामुळे आपल्याकडे मोहरी चांगली येते. आणि मोहरी जे आहे याची पेरणी म्हणजे आपण नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत केली पाहिजे. असं केलं तर त्याचा फुलोऱ्याच्या अवस्थेत जे आहे थंडीचं तापमान, थंड जे आहे आपल्याकडला तो त्याला खूप लागतो. त्याच्यामुळे ते उत्तर भारतात जास्त प्रमाणात म्हणजे पिकला जातो. आणि हा जो आहे याचा असं काही म्हणजे थंड तापमान आपल्याकडे असल्यामुळे आपण पण हा म्हणजे पीक लावू शकतो. याचा जो आहे लागवड खर्च खूप कमी आहे आणि उत्पादन जास्त असल्यामुळे चांगला आणि भाव पण चांगला असल्यामुळे हा एक आशादायी पीक आहे. जसं मी म्हटलं, योग्य वेळी पेरणी करणं हे खूप महत्त्वाचं आहे. योग्य वेळी पेरणी म्हणजे जास्तीत जास्त 15 नोव्हेंबरपर्यंत आपण पेरणी केली तर याच्यावर कीड आणि रोगाचा काही प्रादुर्भाव खूप कमी प्रमाणात असतो. आणि शेंगा परिपक्व होण्याच्या अवस्थेमध्ये पक्ष्यापासून म्हणजे संरक्षण, बाकीच्या जे आहे काही जनावरांचा त्रास नाही या पिकाला, कोणतंही जनावर याला खात नाही. त्याच्यामुळे म्हणजे जिथे रानटी जनावराचा वगैरे त्रास आहे आपल्याकडे तर ते पण या पिकामध्ये होत नाही. आणि याला आपण गव्हामध्ये पण 9 तास गव्हाचे आणि 1 तास मोहरीचं किंवा 6 तास गव्हाचं आणि 1 तास मोहरीचं असं पण आपण लावू शकतो. आपण आधी गव्हाच्या शेतामध्ये आपण मोहरी पिकवत होतो, त्या मोहरी जो आहे तो मोहरी तडकत होती आणि तडकल्यावर ते बी जे आहे ते शेतामध्ये पडत होते आणि पुढच्या वर्षी आपोआप तिथे मोहरी निघायची. पण हे जे आपली व्हरायटी आहे ही तशी नाही आहे. जोपर्यंत आपण काढत नाही ते त्याचे शेंगा फुटत नाही आणि फुटत नसल्यामुळे हा जो आहे म्हणजे पुढच्या वर्षी आपला शेतात मोहरी म्हणजे पेरल्याशिवाय आपल्या शेतात मोहरी येत नाही. आणि भात पीक जिथे आहे आणि सोयाबीन म्हणजे सोयाबीन नंतर पण आपण मोहरी लावू शकतो. सोयाबीनचं क्षेत्र सोयाबीन काढल्यावर सोयाबीनचं जे क्षेत्र आहे तिथे आपण मोहरी लावू शकतो किंवा भात पीक काढल्यानंतर पण आपण मोहरी लावू शकतो. लवकर येणाऱ्या भाताचं जे व्हरायटीज आहे त्याच्यानंतर आपण मोहरी लावू शकतो. आणि मोहरी जेव्हा परिपक्व होते तेव्हा त्याचे पानं जे आहे ते जमिनीत पडतात आणि त्याचं पण जमिनीची सुपीकता जी आहे ते वाढते. त्याच्यामुळे म्हणजे मोहरी एक आशादायी पीक असं आपण म्हणू शकतो. आणि मोहरी महाराष्ट्रात हे परंपरागत पीक असून सुद्धा लागवड क्षेत्रात वाढ न होण्याचे कारण म्हणजे प्रति एकरी उत्पन्न कमी होण्याचं कारण असं आहे
की जो मोहरी जे आहे ते 130 रुपये एका किलोला त्याचं बियाणाचं किंमत आहे आणि एका एकराला फक्त 1 किलो बियाणं लागते. म्हणजे 1 एकरात आपण 1 किलो बियाण्यामध्ये आपण जास्त, आपल्याला वाटते की 1 किलो बियाणं खूप कमी आहे, तर आपण जास्त बियाणे जेव्हा शेतात टाकतो, झाडं जे आहे खूप जवळजवळ असल्यामुळे ते पिकाची वाढ होत नाही आणि त्याच्यामुळे त्याचं उत्पन्न कमी होतो. किंवा जे आपण उशिरा जर मोहरी लावली तर त्याचं उत्पन्न कमी होतो. नाहीतर आपण योग्य वेळ मोहरी लावली आणि एका एकरासाठी 1 किलो बियाणं जर वापरलं तर आपली मोहरी खूप चांगली होते आणि आपल्याला खूप चांगलं उत्पन्न भेटू शकते. आणि पेठेची उपलब्धता म्हणजे कुठे मोहरी विकायची अशी आधी होत होती, पण आता जे आहे प्रत्येक ठिकाणी मोहरी विकल्या जाते. आणि जेव्हापासून शासनाने जे आहे या तेलासोबत बाकीच्या सगळ्या तेलासोबत आपण दुसऱ्या तेलाचा म्हणजे मिक्स करू शकत होतो. म्हणजे दुसरा तेल म्हणजे कोणत्याही तेलामध्ये 20% पर्यंत आपण दुसरा तेलाचा मिक्सचर करू शकत होतो. पण मोहरी एकच पीक आहे ज्याच्या तेलामध्ये आपण काही म्हणजे मिश्रण करू शकत नाही. असं केल्याने म्हणजे तुम्हाला असं हे शासनाने बंदी टाकली आहे. त्याच्यामुळे मोहरीचं जो आहे आधारभूत किंमत जी आहे ते वाढली आहे. त्याच्यामुळे बाजारपेठेची आता काही प्रॉब्लेम नाही आहे आणि प्रति क्विंटल दर पण आता चांगले असल्यामुळे मोहरी म्हणजे आधी कमी होतं, आता हे ब्लेंडिंग शासनाने जोपर्यंत बंद केला तेव्हापासून मोहरीला चांगलं म्हणजे किंमत आहे. त्याच्यानंतर याचं जे उत्पादन घेण्यासाठी काय आपल्याला करावं लागते थोडक्यात मी सांगते. आपल्याला जमीन जे आहे ते मध्यम ते बारीक, उत्तम पाणी निचरा होणारा जमीन, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये पूर्व मशागत जी आहे याला खोलवर उभी आडवी नांगरणी करून वखरणी करावी आणि ओलिता खाली असल्यास वखराच्या साहाय्याने सारे पाडावीत. त्याच्यानंतर जातीची निवड हे खूप महत्त्वाची आहे. जसं मी म्हटलं आपल्याला की आधी जे आहे आपण जे मोहरी लावत होतो ते शेतामध्येच तडकत होते, तर हे जे आमच्या विद्यापीठाने काढलेली जे काही वाण आहे ते मोहरी तडकत नाही. त्याच्यामुळे योग्य जातीची निवड जी आहे हे खूप महत्त्वाची आहे. आणि हे एक जात जी आहे त्याचं नाव आहे TAM 108-1. हे जे वाण आहे हे बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या संयुक्त याच्या प्रयत्नांनी झालेली वाण आहे. आणि हा वाणाचं जे वैशिष्ट्य आहे हे 2018-19 मध्ये प्रसारित झालेली आहे, म्हणजे काही जास्त वर्ष नाही झाले त्याला. मग याचा जो आहे हा 90 ते 101 दिवसात ते परिपक्व होते. या वाणामध्ये या वाणाचं 9 ते 14 क्विंटल याचा म्हणजे उत्पादन असतो. त्याचा मावा आणि या किडीचा प्रादुर्भाव, मावा एकच एक कीड आहे मावा मोहरीमध्ये येणारा. या किडीचा प्रादुर्भाव कमी आहे या वाणामध्ये. आणि या वाणाचा बियाणाचा आकार जे आहे जाड आहे, म्हणजे मोहरीचा बाजाराची किंमत जी आहे ते जाड आहे की म्हणजे बारीक आहे याच्यावरही ठरते. तेलाचं प्रमाण पण त्याच्यावर ठरते. तर आपली जी ही व्हरायटी आहे ती जाड असून म्हणजे आणि हा मुख्य जो फांदी आहे याच्यावर याची घनता जास्त आहे, अधिक आहे. त्याच्यानंतर एक अजून वाण आहे आपल्याकडे, ते जुनी आहे, शताब्दी. आणि ही वाण जी आहे 2005-06 मध्ये प्रसारित करण्यात आली होती. हा वाण कमी दिवसात म्हणजे 92 ते 102 दिवसात परिपक्व होते. हा वाणाचा जो उत्पादन आहे
800 म्हणजे 8 ते 10 क्विंटल आहे. मावा याला हा वाण पण मावाला मावाचा प्रादुर्भाव याच्यामध्ये कमी होतो आणि पांढरा तांबेरा जो आहे या रोगाचं पण कमी प्रमाणात होते. पण हा जो वाण आहे तो म्हणजे पहिला जो वाण मी सांगितला TAM हा जाड दाण्याचा वाण आणि आपण हा जो ACN 9 किंवा शताब्दी आहे हा वाण जो आहे तो बारीक दाण्याचा वाण. आपण जे मोहरी जे घरी वापरतो रोजच्या याच्यामध्ये त्याला आपण कमी म्हणजे ज्याचे बियाण्याची आकार कमी असतो तसं बारीक मोहरी ज्याला आपण म्हणतो तसं मोहरी, तर हा जो मोहरीचा वाण आहे तो त्याच्यासाठी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर बियाण्याचं प्रमाण जसं मी आपल्याला आधीच म्हटलं, हे जे आहे खूपच कमी बियाण्याचं प्रमाण मोहरीला लागतो. म्हणजे 5 ते 6 क्विंटल प्रति हेक्टर, एकरी 1 किलो. आणि त्याच्यासोबत जर आपल्याला ट्रॅक्टरच्या सहाय्याने किंवा बैलजोड्याच्या सहाय्याने पेरणी करायची असेल तर आपल्याला याच्यासोबत जे आहे 1.5 ते 2 किलो सिंगल सुपर फॉस्फेट हे आपण मिक्स करू शकतो. किंवा वाळू किंवा रेती, म्हणजे जे शेतकरी हे म्हणजे ऑर्गॅनिक त्यांना करायचं असेल तर ते जे आहे वाळू किंवा रेती हे मिक्स करून याला पेरू शकतो. त्याच्यानंतर पेरणीपूर्वी जे आहे बीज प्रक्रिया आपल्याला प्रत्येक पिकामध्ये करावं लागते आणि या पिकासाठी आपल्याला कार्बन डायझिम 3 ग्राम प्रति किलो बियाणे, तसेच जैविक खत बायोमिक्स 25 ग्राम प्रति किलो बियाणे आपल्याला वापरायचं आहे. पेरणीची वेळ जसं मी आपल्याला म्हटलं, पेरणीची वेळ खूप महत्त्वाची आहे मोहरीमध्ये. हे म्हणजे ऑक्टोबरच्या शेवटच्या पंधरवाडा ते नोव्हेंबरच्या पहिल्या याच्यानंतर मोहरी आपण पेरू नका. मोहरी पेरली की आपलं उत्पादन कमी होते. मग आपल्याला असं वाटेल की म्हणजे मोहरी पेरली आणि आपल्याला काही त्याच्यात मिळालं नाही. त्याच्यामुळे जर आपल्याला 15 नोव्हेंबरपर्यंत आपण पेरणी केली तरच पेरायचं, नाही तर नाही पेरायचं. आणि पेरणीची पद्धत जी आहे ते 2 ओळीतील अंतर 45 सेंटीमीटर व 2 झाडातील अंतर 10 ते 15 सेंटीमीटर आणि पेरणीची जे खोल आहे ते 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवर करावी लागते. त्याच्यानंतर खूपच एक महत्त्वाचं मोहरीमध्ये एकच आपल्याला गोष्ट करायची आहे. जर आपलं मोहरी दाट पेरणी झाली तर आपल्याला विरळणी करायची खूप महत्त्वाची एक गोष्ट आहे. 2 झाडातलं अंतर जे आहे ते म्हणजे हितभर जसं आपण म्हणतो तेवढं आपल्याला ठेवावंच लागते. तेव्हाच जे पहिलं जे पान आहे ते आपलं हाताप्रमाणे म्हणजे एवढं मोठं पान जर आलं पहिलं पान तर आपला मोहरीचं वाढ खूप चांगलं होते, उत्पादन आपल्याला चांगलं भेटेल. त्याच्यामुळे हा जो आहे पेरणी झाल्यावर जर झाडांचं अंतर कमी असेल तर आपल्याला विरळणी करावं लागते आणि विरळणी लवकरात लवकर करावं लागते, कारण झाडांची वाढ खूप लवकर होते. तर 15 ते 20 दिवसांनी विरळणी करावं लागते. 2 झाडाचं अंतर जे आहे 10 ते 15 सेंटीमीटर ठेवावंच लागेल आपल्याला. त्याच्यासाठी आपण बियाण्यासोबत सिंगल सुपर फॉस्फेट किंवा वाळू किंवा रेती हे मिक्स करायची गरज आहे. आणि आंतरपीक पण आपण घेऊ शकतो. जसं मी आधीच म्हटलं, आपल्याला गव्हासोबत 9-1 किंवा 6-1 असं मोहरी आपण पेरू शकतो. त्याच्यानंतर याचं खत व्यवस्थापन असं आहे. ओलितासाठी 15 किलो नत्र आणि 40 किलो स्फुरद, 25 किलो नत्र आणि 40 किलो हे पेरणीची वेळेस आणि उरलेला 25 किलो जे आहे 25 ते 30 दिवसानंतर आपल्याला द्यावं लागते. त्याच्यानंतर कोरडवाहू जर आपली जमीन असेल तर 40 किलो नत्र आणि 20 किलो स्फुरद आणि उत्पादन वाढण्याकरता 20 किलो गंधक किंवा 1 किलो बोरॉन व 1 किलो बोरॉन पेरणीच्या वेळेस घ्यावा लागते. तेलबिया, सगळ्या तेलबिया पिकांमध्ये आपल्याला गंधकाची गरज असते, कारण तेलाचं प्रमाण जर आपण गंधक हे दिलं त्याला तर वाढ होते त्याच्यात. आणि पेरणीनंतर 40 किंवा 60 दिवसांनी 0.25% बोरॉन याची फवारणी करावी लागते. त्याच्यानंतर अंतर्मशागत पीक जे आहे हे पहिल्या 50 दिवसापर्यंत तण विहिरीत असावं. त्याला आपण
डवरणी, हात डवरणी जे आहे ते करू शकतो. त्याच्यानंतर हे जसं बैलाची डवरणी किंवा हाताचं डवरणी, जसं सायकल डवरा आहे आपल्याकडे, त्यांनी आपण म्हणजे डवरणी करू शकतो. त्याच्यानंतर ओलिताचं व्यवस्थापन, ओलिताखाली किंवा कोरडवाहू अशा दोन्ही ठिकाणी आपण मोहरी पीक घेतल्या जाऊ शकते. ओलीत असल्यास पीक उगवणीनंतर 25 ते 30 दिवसांनी च्या अंतराने पाण्याच्या 3 पाळ्या द्यावं. उत्पादन भरघोस येते. 2 ओलीत असल्यास पेरणीनंतर 1 महिन्यानी एखादा आणि दुसरं जे आहे फुलोऱ्यावर असताना पाणी द्यावं. त्याच्यानंतर कीड व्यवस्थापन जे आहे, मावा फक्त एकच कीड आहे याच्यामध्ये. हा कीड पानातून व इतर कोवळ्या भागातून रस शोषण करते. तीव्र प्रादुर्भाव असल्यास पाने पिवळे होऊन गळून पडतात आणि रोपाची वाढ जी आहे ते खुंटते आणि ढगाळ व आर्द्र हवामान माव्याच्या वाढीसाठी अनुकूल असतो. हे आपल्याला इथे फोटोग्राफमध्ये कसं मावा येते हे दिसून पडते. त्याच्यानंतर याच्यासाठी जे आहे आपल्याला काय नियंत्रण कसं करायचं, म्हणजे आपण हे 2-4 जे केमिकल्स आहे हे आपण वापरू शकतो. डायमिथोवेट 10 मिली, थायमिथॉक्सॉन 8 मिली, क्विनॉल्फॉस 20 मिली, मॅलाथिऑन 10 मिली, यापैकी कोणत्याही एक कीटकनाशक 10 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी. किंवा याच्यामध्ये एक म्हणजे रोग फक्त एकच आहे, तो म्हणजे भुरी आणि भुरी किंवा तांबेरा करपा या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो. आणि हा रोग जो आहे जवळपास आपला पेरणी जर योग्य वेळी झाली तर हे होत नाही, आणि झाली तरी जेव्हा म्हणजे हा जो परिपक्व होण्याच्या त्या अवस्थेत आपल्याला हा रोग दिसून पडते आणि त्या रोगामुळे आपल्या पिकाला काही म्हणजे आपल्या उत्पादनमध्ये काही घट कमी होत नाही. आणि जर आपला उशिरा पेरणी झाली तर आपल्याला याच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेप किंवा कॅप्टॉल हा बुरशीनाशक 30 ग्राम 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी लागते. त्याच्यानंतर काढणी व मळणी जे आहे, शेंगा 25% पिवळे शेंगा झाले व दाणे टळक होऊ लागले की कापणी सुरू करावी. डीग करून 7 ते 8 दिवस शेतात वाळू टाकावे आणि बैलाच्या पायाखाली तुडून किंवा काठीने बदडून किंवा थ्रेशरच्या मशीनच्या सहाय्याने आपण मळणी करू शकतो. फक्त चाळणी जी आहे याच्यामध्ये दाणे बारीक असल्यामुळे ज्वारीची वगैरे जे चाळणी आहे ते चाळणी आपल्याला वापरावं लागेल जर आपण थ्रेशर वापरत असेल तर. बाकी काही याच्यामध्ये म्हणजे काही जास्त करावं नाही लागत. आणि हेक्टरी उत्पादन जे आहे ते 10 ते 12 क्विंटल प्रति हेक्टर आहे. आणि हे काही शेतकऱ्यांनी ज्यांनी मोहरी लावलेलं आहे, जसं हे बुलढाण्यामध्ये यांना एकरी 8 ते 9 क्विंटल. त्याच्यानंतर हे आहे कुही मांडळ नागपूर, यांना 8 क्विंटल. त्याच्यानंतर हे आहे मेहकर जिल्हा बुलढाणा, यांना 6 क्विंटल. 15 नोव्हेंबर नंतर पेरणी केली म्हणून त्यांना 6 क्विंटल मिळालं. त्याच्यानंतर हे आहे गजानन बाजड नेतांचा रिसोड, यांना 8 क्विंटल. 15 नोव्हेंबर पूर्वी थोडीशी पेरणी केली होती. हे मोहरीचे पीक तुम्ही पाहू शकता, जसं आपण उत्तर भारतात आहे तसंच मोहरी यांच्याकडे असतो. धन्यवाद. बर, मोहरीमध्ये मगाशी तुम्ही विचारलं एकरी 8 क्विंटल आहे, म्हणजे 8 दुनी 16 आणि 4 20, म्हणजे हेक्टरी 20 क्विंटल आणि 20 100. हां तसं कसं आहे. आणि तेलबियाची गरज आहे. 1 लाख रुपये अतिशय उत्तम जर केलं आणि भारी जमीन असेल, तुम्ही एखादा फोटो बघितला असेल, पूर्ण कॅप्सूल भरलेलं होतं. फायदा आहे, फक्त धाडस करून आपण थोडं चेंज करायला पाहिजे. दुसरं महत्त्वाचं पीक विदर्भाचं विशेषतः जवस आहे. आणि याच्यामध्ये थोडीशी माहिती मी तुम्हाला सांगतो. जवस मूल्यवर्धन महत्त्वाचं का आहे, कारण ते आपल्या आरोग्याशी निगडीत आहे.
आता याच्यासाठी जी व्हरायटीचं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये ही PK वेन्यूल 260 नावाची व्हरायटी डेव्हलप केली गेली आणि याचं बियाणाची उपलब्ध जी आहे आपलं ICRचं संशोधन केंद्र नागपूरला आहे, त्यांच्याकडे मिळते. आणि दुसरं एक याच्यामध्ये तुम्ही बघा, नागपूरपासून एक 50 किलोमीटर अंतरावर चिखलापार आहे, तिथं शेतकरी गट स्थापन केलेला आहे आणि त्या गट शेतीच्या माध्यमातून ह्या बियाणाचं निर्मिती केली जाते. साधारणतः वर्षाला 1500 ते 2000 एकरचं बियाणं आपल्याला मिळू शकतं शेतकरी बांधवांना. आणि तुम्ही जर बघाल ते हा शेतकरी गट आहे, हा काय करतो, PKVकडून ब्रीडर सीड विकत घेतो आणि त्यांच्या शेतावर फाउंडेशन आणि सर्टिफाईड बनवतो. हे सर्टिफाईड बियाणं विकलं जातं, कारण हे बियाणे महामंडळ साधारणतः कमी प्रमाणात बनवतं. त्याच्यामुळं बियाण्याची उपलब्धता होण्यासाठी या गट शेतीच्या माध्यमातून याच्या बियाणाची निर्मिती केली जाते. दुसरा याचं लागवड तंत्रज्ञान मी थोडक्यात असं लिहिलेलं आहे याच्यामध्ये की व्हरायटी एकच चांगली व्हरायटी सध्या जी आहे ती महाराष्ट्रासाठी. आणि सोयाबीन जसं आपलं कापून झाल्यानंतर जो काय मधला वेळ होतो जमीन तयार करून पेरायचं, म्हणजे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा, नोव्हेंबरचे 15 तारीख, आणि बियाण्याचं प्रमाण 25 किलो पर हेक्टर आहे. बीज प्रक्रिया, पेरणीचा वेळ, तिफरीनं पेरायचं, एका ओळीत 1 फुटाचं अंतर, आणि खताची मात्रा जर कोरडवाहू असेल तर 40-20-20, गंधक फार गरजेचं आहे, 20 किलो पर हेक्टर. आणि बागायत असेल तर 60-30-30. आणि पाणी साधारण द्यायची वेळ कुठं असते, पेरायच्या वेळेला पाणी, फुलं आल्यानंतर, आणि त्याच्या बोंड्या भरायच्या वेळेला, म्हणजे उत्पादनात चांगला तुम्हाला फायदा होतो. आता हे उत्पादन जिथं पाण्याची कमतरता आहे अशा ठिकाणी म्हणजे हेक्टरी 10 क्विंटल मिळतं, परंतु याला जर 3 वेळेला पाणी मिळालं तर साधारणतः 2 टन. आणि आता म्हणजे 20 क्विंटल हेक्टरला मिळतं. शेतकऱ्यांनी काढलेलं उत्पादन आहे. आणि आता तुम्ही पाहिलं तर 6-7 हजार रुपये पर क्विंटल याचा भाव आहे. तर व्यवस्थित जर याची लागवड केली आणि एखाद्या गावामध्ये समजा एक 200 क्विंटल 300 क्विंटल जर कोणी उत्पादन करून देत असेल तर त्याची खरेदीची हमी आम्ही देऊ. एका गावामध्ये झालं पाहिजे. तेलाचं प्रमाण बघा 38 ते 40% आहे. आणि याच्यामध्ये ओमेगा जो आहे की ज्याच्याबद्दल मी पुढं सांगणार आहे, 57% आहे. पुढे मगाशी तुम्हाला सांगितलं की सर्टिफाईड बियाण्याचं गेलं 2014-15 पासून हा गट बियाण्याची निर्मिती करतो. आणि याला तांत्रिक मार्गदर्शन PKVकडून मिळतं. आणि आपण मूल्यवर्धनासाठी पुण्याला भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये जवस मूल्यवर्धनचं सेंटर ICRचं स्थापन केलेलं आहे. तिथं 2 शास्त्रज्ञ काम करतात. तर तुम्ही हा टेबल बघितला तर बघा, प्रत्येक वर्षाला उत्पादन 50 क्विंटल कमीत कमी आहे आणि जास्तीत जास्त 110 क्विंटल, म्हणजे साधारणतः 500 एकरपासून ते 1100-1200 एकरपर्यंत. गेल्या वर्षीची फिगर यात टाकलेली नाही आहे. गेल्या वर्षी साधारणतः 60 क्विंटल बियाणं तयार झालेलं आहे आणि सध्या ते विक्रीला आहे. तुम्ही बघा, ह्या गट शेतीला महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी 1 करोडचं अनुदान दिलं आणि त्या अनुदानामध्ये सीड प्रोसेसिंग प्लांट टाकलेला आहे. म्हणजे जे बियाणं निर्मित झाल्यानंतर त्याचं क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकिंग होण्यासाठी ही व्यवस्था केलेली आहे. तर ह्या गट शेतीच्या तिथं गट शेतीमध्ये एक 32 लाखाचं गोडाऊन बांधलेलं आहे.
आणि 20 लाखाचा हा प्लान टाकलेला आहे जवसासाठी. परंतु याच्यावर सोयाबीनचं प्रोसेसिंग होऊ शकतं, गव्हाचं होऊ शकतं, चणाचं होऊ शकतं, मक्याचं होऊ शकतं, बाकी सगळ्या पिकांचं होऊ शकतं. हे तुम्हाला दिसेल ह्या बॅगा जे दिसतात, जसं बियाणे महामंडळ सर्टिफाईड सीड तुम्हाला बॅगामध्ये देतं, तशा ह्या सर्टिफाईड बॅगा आहेत. म्हणजे याच्यावर सर्टिफिकेशन एजन्सीने सर्टिफाय केलेलं आहे. एक बॅग 10 किलोची आहे आणि साधारणतः शेतकरी हे 1500 रुपयाला विकतात. आणि याच्यामध्ये एक एकरचं बियाणं आहे. आता दुसरा भाग जो आहे जवस मूल्यवर्धन, साधारणतः आपल्याला एवढीच माहिती राहते. याच्यानंतरचं जे काय संशोधन झालेलं आहे मूल्यवर्धन, व्हॅल्यू ॲडिशन, कारण जगामध्ये एकच असं पीक आहे की याच्यामध्ये इतका ओमेगा आहे, पण याचा उपयोग आपण केला नव्हता. कारण शेतकऱ्याचं काम उत्पादन घेणे, त्याचं पुढचं काम शेतकरी करू शकत नाही. म्हणून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, भारती विद्यापीठ आणि बायफ या तिघांनी मिळून जवस मूल्यवर्धनवर 2007 ते 2014पर्यंत जे काम केलं आणि ते काम 2014 नंतर हे काम पूर्णपणे भारती विद्यापीठाने पुढं नेलं. त्याच्यामध्ये काय काय आहे जवसामध्ये, मुख्य म्हणजे ओमेगा-3. ओमेगा-3 हा आपलं शरीर बनवत नाही, तो आपल्याला खाणे आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही इतके वर्ष खाल्लेलं नाही आहे, आम्हाला काही झालं नाही. परंतु तुम्ही समाजामध्ये बघा, 35-40 वर्षी मुलांना हार्ट अटॅक येतात. त्याचं कारण काय? दुसरं, लहान वयामध्ये लहान मुलं म्हणा वजन वाढतं. त्याचं कारण काय? कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड वाढतं. याचं कारण काय? काही लोक सगळं मेंटेन करतात, खाणं पिणं व्यवस्थित, तरीसुद्धा आपलं वजन कंट्रोलमध्ये राहत नाही. हे आताचं जीवन फार फास्ट लाईफ झालेलं आहे, धकाधकीचं. स्ट्रेस फार खूप आहे, तणाव आहे, आर्थिक असो, सामाजिक असो, सोशल असो, रिलेशनशिपचा असो. हा त्राससुद्धा आपल्याला बरेचसे आजार घेऊन जातो. या सगळ्यामध्ये ओमेगा अतिशय फायद्याचा आहे. वास्तविक जर आपली तब्येत जर चांगली नसेल ना, हे सगळी सुखं काही कामाची नाही आहे. आणि म्हणून ते काय मेडिसिन घेऊन, एकदा हार्ट अटॅक आला, तुम्ही बायपास केलं, सगळं केलं, परंतु सेटबॅक बसला की बसला. ते होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? त्याच्यासाठी आपल्याला हा ओमेगा खूप महत्त्वाचा आहे. पुढे सांगेन मी तुम्हाला. नंतर SDG, हे जवसाचे जे टर्फल आहे ना, या टर्फलामध्ये हा SDG आहे. हा अँटी कॅन्सर मॉलिक्युल आहे. आजकाल बघा बऱ्याच त्याच्यामध्ये प्रोस्टेट कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, कोलॉन कॅन्सर आणि असे बरेचसे टाईपचे कॅन्सर आजकाल अर्ली वयात व्हायला लागले. कारणं खूप आहेत. त्या कारणाकडे न जाता याला उपाय काय? जर आपण जवस जर रोज खाण्यात आलं ना, आणि त्या टर्फलामध्ये जो SDG आहे तो जर आपल्या शरीरात गेला, तर हे एक थोडंसं काय होतं, प्रिव्हेन्शन होतं. आणि याच्यावर खूप संशोधन झालेलं आहे. म्हणजे असं काही नाही आपण सांगतो असं, जगभर. त्याच्यामुळं हा दुसरा त्याचा फायदा आहे. तिसरा, जवसाचा धागा. ते झाड असतं ना, काय होतं, ते जनावरं खात नाही. ते कुटार म्हणतो ना आपण, खात नाही. मग आपण जाळून टाकतो. पण ते जाळण्याऐवजी त्याच्यातून जर धागा निघतो, म्हणजे जवसाचं विशेषतः ते टाकून दिला, पाण्यामध्ये जर बुडवलं 8-10 दिवस, आतलं ते सगळं मऊ होऊन जातं आणि वरचा धागा आपण आंबाडीसारखा काढू शकतो. तेही तुम्हाला मी पुढं सांगेन. आता बघा याच्यामध्ये उत्पादन काय काय होऊ शकतात. हे फार थोडे मी लिहिले तिथे, याच्यापेक्षा अजून बरेचसे आहेत. आता तुम्ही बघा,
इकडून बघा PK वेनेल ही व्हरायटी आहे, त्याचं जवस निघाला. जवस निघाल्यानंतर काय आहे, त्याचं तेल निघेल. तेलापासून काय काय होईल ते बघा, ओमेगा 3 स्वाप जेल, ते तेल आपण मार्केट करू शकतो. दुसरं त्याचे सॉफ्ट जेल कॅप्सूल बनतात. त्याच्यानंतर ते ऑइलपासून इमल्शन फॉर्टिफायर बनतं, त्याला इमल्शन पण म्हणतात. आणि त्या इमल्शनपासून ओमेगा 3 मिल्क आणि ओमेगा 3 घी हे बनतं. नंतर जो केक येतो त्या केकपासून, त्या केकचं त्याला फॉर्टिफाय केलेलं आहे. त्या केकमध्ये अजून काही ॲडिशन करून कोंबड्यांसाठी फीड तयार केलेलं आहे. आणि ते 5% जर कोंबड्यांच्या रोजच्या फीडमध्ये टाकलं तर तुम्हाला ओमेगा 3 अंडे मिळतात. आणि प्रत्येक अंड्यामध्ये साधारणतः 250 मिलीग्रॅम ते 400 मिलीग्राम ओमेगा मिळतो. आणि बरेच वेळा काय होतं, डॉक्टर सांगतात की तुम्ही अंडे खाऊ नका, कारण मग त्यात कोलेस्ट्रॉल आहे, कोलेस्ट्रॉल वाढतं. परंतु हे अंडे खाल्ल्यानंतर तुम्हाला कोलेस्ट्रॉल वाढणार नाही, उलट तुमचं ट्रायग्लिसराईड कमी होऊन जातं आणि सोबत प्रोटीन मिळतं. आणि तिसरं जे आहे ते ओमेगा 3 चिकन. हे बाजारात चिकन अजून आलेलं नाही आहे, पण हे पण जर शेतकऱ्यांची आजूबाजूला जे काय पोल्ट्री फार्म आहेत ते त्याचा वापर करू शकतात. ते फीड आम्ही शेतकऱ्यांना देऊ शकतो. पुढचा भाग जो आहे ते कॅप्सूल जे आहेत बघा, जसं तांदळाला आपण पॉलिश करतो बघा, आणि वरचा ब्राउनिश पार्ट काढून टाकतो, ज्याला पॉलिशिंग म्हणतो आपण. तर जवसाला जर पॉलिश केलं आणि वरचा जर भुगा तो जर आपण कॅप्सूल केला ना, अशा जगातल्या 12 कंपन्या ते कॅप्सूल बनवून राहिल्या. आणि रोज ते कॅप्सूल तुम्ही खाल्ले तर ब्रेस्ट कॅन्सर वगैरे ह्याला फार फायदा आहे. खूप लोक, तुम्ही ते 5-6 हजाराला कामाचं आहे, फायद्याचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघा खाली फायबर मी तुम्हाला सांगितलं. याच्यापेक्षा अजून 10-15 प्रोडक्ट्स बनलेले आहेत मार्केटमध्ये. आम्ही हळूहळू त्याचा प्रसार करतो आहे कंपन्यांच्या तर्फे, पण त्याला वेळ लागतो आहे. आता तुम्ही बघा एक एक प्रोडक्ट आम्ही काय काय बनवलेलं आहे. हे ओमेगा 3 हे PK वेनेल 260 व्हरायटीपासून जी काही उत्पादनं केलेली आहेत भारती विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजमध्ये, त्यातलं पहिलं म्हणजे ओमेगा 3 ऑइल. आता बरेचशा तेलाचं असं आहे की तुम्ही घाणीतून तेल काढता, तेल काढल्यानंतर काय होतं, ते हवेशी संपर्क येतो. विशेषतः या जवसाच्या तेलाचं ऑक्सिडेशन होऊन जातं आणि मग ऑक्सिडाईज झालं की त्याला काय म्हणतो आपण, रॅन्सिड म्हणतो इंग्रजीमध्ये. त्याला फेस येतो आणि मग हळूहळू ते त्याच्यातलं ओमेगा D नेचर व्हायला लागतो आणि ते तेल कामाचं राहत नाही. म्हणून हे तेलाचं ऑइल एक्स्ट्रॅक्शन हे कोल्ड प्रेसनी डार्क अंधारामध्ये करावं लागतं. आणि ही प्रोसेस जी आहे, ही प्रोसेस भारती विद्यापीठामध्ये हा प्रोसेस पेटंट केलेला आहे. याने काय होतं, अंधारामध्ये काढलं, येलो लाईट लावून काढलं आणि तेल निघाल्यानंतर याच्यात व्हिटॅमिन ए आणि अजून काहीतरी टाकावं लागतं आणि कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवल्यानंतर याला काय होतं, रॅन्सिड होत नाही आणि असं तेल 2 वर्ष चांगल्या तऱ्हेनं राहू शकतं. ह्या बॉटलमधून तेल त्यावेळेला तुम्ही बाहेर काढाल त्यावेळेला 1 महिन्यामध्ये संपवायचं. दुसरं ह्या कॅप्सूल साधारणतः 1 किलो ऑइलमध्ये 900 कॅप्सूल बनतात. एक कॅप्सूलची बाजारात किंमत 15 रुपये आहे. म्हणजे किती झाले, बाजारात 15 म्हणजे साधारणतः 13 ते 14 हजार रुपये पर किलो तेलाचं व्हॅल्यू ॲडिशन होतं. 1 किलोचं तेलाचं समजा पूर्ण 1 ग्रॅमची 1 कॅप्सूल बनली तर 15,000 रुपये 15,000 होतात, पण काही लॉस होतो. तर म्हणून 13 ते 14 हजार रुपये 1 किलो ऑइलचं व्हॅल्यू ॲडिशन होतं. तुम्हाला आश्चर्य वाटेल की हेच फ्लॅक्सीड म्हणून
आपण अमेरिकेतून ह्या गोळ्या आपल्या इथे इम्पोर्ट होतात आणि आपण मेड इन अमेरिका म्हणून, मेड इन USA म्हणून आपण आनंदाने 2400 रुपयाला त्या गोळ्या घेऊन घेतो. पण आपल्या इथे हीच कॅप्सूल 10 रुपये, 6 रुपये, 6 ते 10 रुपयेमध्ये बनून जातात. आता थोडा किंमत का वाढते? शेतकऱ्यालाही पैसे जर आपण व्यवस्थित दिले तर थोडीशी किंमत वाढते. हे झालं तेलाचं. दुसरं तुम्हाला दिसेल बघा, इथं इमल्शन आहेत, एक छोट्या बॉटलमध्ये आणि एक मोठ्यामध्ये. पहिल्या ह्याच्यामध्ये हे जवसाचं तेल, अगदी लहान मुलं आहेत 2 वर्षाच्या वरचे, त्या मुलांना समजा ब्रेन टॉनिक म्हणून हे दोन्ही देता येतात. पलीकडच्या ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन ॲड केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये व्हिटॅमिन नाही आहेत. म्हणजे 2 वर्षाच्या मुलाला ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हे जर तुम्ही दिलं तर त्याचा ब्रेन जो आहे ना, ब्रेनमध्ये काय आहे, DHA आहे, डेकाहेक्झोनिक ॲसिड. तर तो DHA मेंदूसाठी कामाला येतो आणि आपलं शरीर ते बनवत नाही. म्हणून ते एक तर आईनी खाल्लं पाहिजे, नाहीतर बाळाला तेच त्या इमल्शन फॉर्ममध्ये जर 2 वर्षाचं दिलं तर त्याच्या मेंदूला फार चांगलं होतं. आणि थोडी मोठी मुलं झाल्यानंतर ते मल्टीव्हिटॅमिन प्लस हे दिल्यानंतर, आता ह्याचं मूल्यवर्धन किती होतं? ही 100 ग्रॅमची बॉटल आहे, ही 200 रुपीजला जाते. 100 ग्रॅम 200 रुपीज आणि ती 100 ग्रॅम 900 रुपये. तर विचार करा, याचं मूल्यवर्धन व्यवस्थित केलं तर किती होतं? नागपूरमध्ये 2 कंपन्यांना, म्हणजे डॉक्टरच्या कंपन्या आहेत त्यांना आम्ही हे टेक्निक दिलेलं आहे. एक आहे गो फ्लॅक्सो प्रायव्हेट लिमिटेड नागपूर आणि दुसरी ANG न्यूट्रिशन पुणे आणि नागपूर. सध्या हे डॉक्टर लिहित आहेत, मुलांना देत आहेत आणि या कॅप्सूलसुद्धा, ह्या जे कॅप्सूल आहेत ह्या पण प्रेग्नन्सीमध्ये स्त्रियांना डॉक्टर द्यायला लागले, रेकमेंड करतायत. तिसरं अंडे, Omega-3 एग्ज. आता पोल्ट्रीमध्ये बघा तुम्ही, आता बाजारात तुम्ही गेले ते कार्टनवरती प्लास्टिकचं कव्हर वगैरे टाकून, मी कालच अंडे घेऊन आलो, साधे अंडे. तर 6 अंडे किती, 60 रुपये. म्हणजे कसं पडलं, 10 रुपयाला एक आपल्या लक्ष्मीनगरमध्ये. हे इथलंच विदर्भातलंच आहे. अहो, हे अंडे 20 रुपयाला जातात. म्हणजे शेतकऱ्याला काय करावं लागतं, रेग्युलर जे पोल्ट्री फीड आहे ते देतात. समजा तुम्ही 100 किलो फीड आणलं पोल्ट्रीचं, त्याच्यामध्ये आम्ही बनवलेलं 5 किलो फीड टाकायचं. म्हणजे किती पर्सेंट झालं, ते 95 आणि हे 5% हे फीड द्यायला सुरुवात करा चिक्स त्या कोंबड्यांना. 21 दिवस वाट बघा. 21 दिवसांनी जे अंडे जे तुम्हाला मिळतील त्याच्यामध्ये 250 ते 400 मिलीग्राम Omega-3 मिळतो. आता या Omega-3 अंड्यामध्ये जो येतो आणि तो आपण खाल्ला, जनरली डॉक्टर लोक काय म्हणतात की ते येलो बलक खाऊ नका तुम्ही, कारण कोलेस्ट्रॉल वाढेल. हे येलो बलकमध्ये DHA तयार होतो 250 ते 400 मिलीग्रॅम आणि तो जो काय कोलेस्ट्रॉल होतो तो तयार होत नाही. म्हणजे तुम्हाला ओमेगाही मिळतो आणि प्रोटीन मिळतं, 2 in 1. कारण प्रोटीनसुद्धा फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ओमेगा तर मिळतो, त्याच किमतीमध्ये तुम्हाला प्रोटीन पण मिळतं. आणि हे अंडे पुण्यामध्ये रिलायन्स शॉप, मोरमध्ये, वेगळ्या वेगळ्या ह्याच्यामध्ये विक्रीला आहेत. पुण्याला आहेत, मुंबईला आहेत. या कॅप्सूल पण वेगळ्या वेगळ्या कंपन्या आहेत. त्या वेगळ्या वेगळ्या कंपन्या आता प्रोड्यूस करून राहिल्या. आणि याचं रॉ मटेरियल जे आमच्याकडे आहे, आपलं जे मूल्यवर्धन सेंटर जे पुण्याला आहे, तिथं एक कंपनी पण काढलेली आहे, रिअल वर्ल्ड न्यूट्रिशन लॅबोरेटरी. त्या कंपनीचं काम काय आहे की मार्केट लिंकेज तयार करणे.
तिथे फार्मसिस्ट 4-5 फार्मसिस्ट आहेत, मॅनेजिंग डायरेक्टर आहे, आणि ते मग ओमेगा 3 ऑइल आम्ही काढलेलं त्यांना देतो. बस ऑइलची किंमत कंपनी घेते, बाकीचं ते तयार ते जो इंडस्ट्री त्यांची पुढची कमाई त्यांची. त्याच्यामुळे त्याने आर्थिक त्यांना फायदा होतो. आणि ऑइल पर किलो 600 रुपये किलोने विकलं जातं. 600 रुपये किलोचं व्हॅल्यू ॲडिशन 13-14 हजार रुपये होतं, 600 रुपीज. समजा त्या कॅप्सूल जर बनत असतील तर त्याची कॉस्टसुद्धा फार कमी आहे. पर कॅप्सूल 1 रुपयाच्या वर कॉस्ट येत नाही. म्हणजे हा एक अशी जर लिंक व्यवस्थित आपण लावली, इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, फार्मसी, हेल्थ डिपार्टमेंट, तर फायदा होऊ शकतो. आता या अंड्याचं तुम्ही म्हणाल तर फायदा असा आहे की तुम्हाला ते येलो बलक खाल्लं तर काही तोटा नाही, उलट ते कोलेस्ट्रॉल कमी होऊन जातं. आणि कोलेस्ट्रॉल कमी, ट्रायग्लिसराईड कमी होतात एका महिन्यामध्ये 18%. आणि ते कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी बऱ्याच वेळेला स्टॅटिन नावाच्या गोळ्या डॉक्टर देतात. त्या गोळ्या बऱ्याच पेशंटचा अनुभव असा आहे, स्टॅटिन देऊन पण कोलेस्ट्रॉल किंवा ते क्लॉट्स, कोलेस्ट्रॉलचे जे हे होतं ब्लॉक्स, कमी होत नाहीत. जर तुम्ही जवसाचं सेवन केलं आणि हे जर खाल्लं, एका महिन्यामध्ये 18% तुमचे क्लिअर होऊन जातं. म्हणजे हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक, जसा हार्टला अटॅक येतो तसाच ब्रेनला स्ट्रोक येतो. तो कोलेस्ट्रॉलची गुठळी एखादी वर गेली आणि टोटल पॅरालिसिस होऊन जातो आणि मग पुढचं आयुष्य फार कठीण होतं. तर रोजच्या ज्या आहारामध्ये जवस खाल्लं, हे प्रोडक्ट खाल्ले, जे जमेल ते, तर त्याचा आपल्या आरोग्याला फायदा होतो. आणि जे पोल्ट्री फार्मर आहेत त्यांना आर्थिक फायदा होतो. सध्या 10 रुपयाला नॉर्मल अंडं विकलं जातं. मी काल त्या दुकानदाराला विचारलं, तो म्हणतो सर हाय प्रोटीन आहे. मग ओमेगा असेल तर अजून 20 रुपयाला जातं. म्हणजे नॉर्मल अंड्यापेक्षा हे डबल विकलं जातं. त्यांनी मला ते कुठले कडकनाथ, त्या कोंबडीचे अंडे 500 रुपये डझन. अहो त्याच्यामध्ये काय प्रोटीनच आहे, ते ब्रीड वेगळा आहे, हे मार्केटिंगचं गिमिक आहे. अहो हे ओमेगा टाका त्याच्यामध्ये. आता हे कसं झालेलं आहे, हे शेतकऱ्यांचे जिथं पोल्ट्री फार्म आहेत तिथंपर्यंत जायला पाहिजे. दुसरं, लहान मुलं तसे काय मेडिसिन घेत नाही. आणि मुलांना साधारणतः आपण चॉकलेट हा जे कॉमन झालेला आहे, तो विचार करून ओमेगा 3 चॉकलेट पण आम्ही बनवले. आणि एका हे जे चॉकलेट आणि बिस्किट, ब्रेड बनवणाऱ्या इंडस्ट्रीला आम्ही कॉन्टॅक्ट केलेला आहे. तर हे चॉकलेट जर लहान मुलांनी खाल्ले तर त्याचा ब्रेनला फायदा होतो. आणखीन काय प्रोडक्ट आहेत? रोजचा आपण जो आटा बनवतो ना गव्हाचा, मल्टीग्रेन लोक आता बोलून राहिले आहे, याच्यामध्ये जवसाचा जर आटा थोडासा मिक्स केला, थोडा रफ 10% नॉर्मल आट्यामध्ये, तर तुम्हाला ओमेगाही मिळतो. कारण 180 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत आपण काही पोळी भाजत नाही, त्याच्या आतच भाजली जाते. म्हणजे पोळीबरोबर आपल्याला फायबरही जातो आणि थोडा ओमेगाही जातो. तर अशा तऱ्हेचं आटा प्रीमिक्स पण बनवलेला आहे. सध्या ते मार्केटमध्ये काही कंपन्या करून राहिले. दुसरं महत्त्वाचं, जे झाड येतं समजा 80 सेंटीमीटर, काही 60 सेंटीमीटर, 1 मीटरपर्यंत उंची वाढते, तो धसकड काय आपण जाळून टाकतो कारण ते एक जनावरं खात नाही. पण त्याच्यापासून व्यवस्थित झसकट खराब न होता त्याच्या बोंड्या व्यवस्थित काढून जर झाड व्यवस्थित 1-1 किलोचं बंडल करून जर पाण्यात बुडवलं आपण 5-7 दिवस, तर त्यातून फायबर चांगल्या तऱ्हेनं काढता येतो. हा फायबर तसाच काढलेला आहे. आणि हा फायबरची बाजारात किंमत 1000 रुपये किलो आहे. आता पुढे बघा, हा साधारणतः इंडियामध्ये विशेषतः मुंबई, सुरतसारख्या मार्केटमध्ये
टोटल इंडियाचं इम्पोर्ट 5,000 कोटी आहे. समजा शेतकऱ्यांच्या शेतावर आपण एक गट स्थापन केला 1,000-2,000 शेतकऱ्याचा, आणि त्यांना हे जर तंत्रज्ञान दिलं, धागा काढणं काही कठीण काम नाही आहे. छोटंसं ग्रामोद्योगामध्ये, कॉटेज इंडस्ट्रीमध्ये जर छोटं युनिट टाकलं, तर जवसाचं बियाणं काढल्यानंतर जर आपण असा धागा बनवून जर मार्केटला इंडस्ट्रीला विकला, बरं तुम्ही म्हणाले कोण घेईल? घेणारे बरेचसे आहेत. माझ्याकडे बरेचसे अप्रोच झाल्या. ते म्हणतात महिन्याला आम्ही 20 टन घेऊ. हां, किती? 20 टन. तर आता असं आहे, हे कोण बनवायचं? अशी यंत्रणा जर आपण डेव्हलप केली तर शेतकऱ्याचा नक्कीच फायदा होईल. दुसरं बघा, आम्ही ह्या सप्टेंबरमध्ये रायपूरला गेलो होतो. रायपूरसुद्धा, छत्तीसगड एक जवसाचं खूप चांगलं एरिया आहे. छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि मग महाराष्ट्र. छत्तीसगडमध्ये तिथं डॉक्टर वर्मा आहेत. इज अ प्लांट पॅथॉलॉजिस्ट. सवय, इज अ प्लांट पॅथॉलॉजिस्ट. त्यांना 1 कोटीचं अनुदान मिळालं ICR आणि त्यांनी बघा रुरल एरियामध्ये हा धागा काढून हे कपडे बनवले. हे लिनन क्लॉथ आहे बरं. आणि तुम्ही मार्केटमध्ये तुम्ही जा, नागपूर मार्केटमध्ये लिनन क्लब आहेत बघा इथे. त्यांना विचारा त्यांची किंमत काय. म्हणजे तुम्ही जर किंमत विचारली तर आपल्यासारखा क्लास 1 ऑफिसरसुद्धा म्हणेल बाबा हे आपल्याला परवडत नाही. इतके ते महाग आणि कॉस्टली आहेत. त्याचे फायदेही तसेच आहेत. म्हणजे आता ही एक कॉटेज इंडस्ट्री आपण शेतकऱ्यांसोबत बनवू शकतो. आता हे पहा, हे त्यांनी मोठे मोठे यार्न बनवलेले आहेत. अहो, काही टेक्नॉलॉजीने जास्त पैसे पण नाही आहे. 1 करोड म्हणजे सरकारला किंवा कुठल्या यंत्रणेला काही जास्त पैसा नाही आहे. याच्यामध्ये आपण हे बनवू शकतो. म्हणजे शेतकऱ्याचं दुप्पट उत्पादन कसं करायचं? आपल्या डोळ्यासमोर कपासी, संत्रा, अजून काय आहे? ऊस. हे पहा, अहो 1 एकरात कॅप्सूल बनवल्यास, 1 एकराच्या कॅप्सूल बनवल्या, माझ्या माहितीप्रमाणे 30 लाख रुपये होतात म्हणजे होऊन राहिल्या. फक्त लार्ज स्केलवर झालं नाही. 30 लाख रुपये एका कॅप्सूलचे. पहा, एक म्हणजे ऊसापेक्षा, कापसापेक्षा, संत्र्यापेक्षा ही किती. आणि हे पूर्व विदर्भातलं पीक आहे आणि दिवसेंदिवस त्याचा एरिया कमी होऊन राहिला. पुढे बघा, हे पहा, फार उत्तम तऱ्हेने रायपूर विद्यापीठाची शास्त्रज्ञांनी काम केलं. आता याला पुढे घेऊन जाणं गरजेचं आहे. आता साधारणतः मी जास्त डिटेल, कुणालाही माहिती डिटेल पाहिजे असलं तर जरूर देईन. आता आरोग्याला होणारे फायदे काय? ज्या लोकांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, कोलेस्ट्रॉल प्रॉब्लेम आहे, त्यांच्यासाठी ओमेगा उत्तम. जेवणानंतर सकाळी आणि जेवणानंतर रात्री 1 कॅप्सूल घ्यायची. दुसरा, ज्यांना ब्लड शुगर आहे, डॉक्टरचं जे मेडिसिन चालू ठेवा, पण ह्या जर 2 कॅप्सूल रोज घ्यायला लागल्यानंतर तुमची शुगरचे लेवल कमी कमी होत जाते. आणि नंतर अशी एक वेळ येईल की तुम्हाला मेडिसिन घ्यायची गरज नाही, परंतु तुम्हाला डॉक्टरच्या सल्ल्यानेच ते कमी जास्त डोस करायचा. कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड मी तुम्हाला आता सांगितलं. त्याच्यामुळं अर्ली वयामध्ये तुम्हाला BP होतो, ब्लड प्रेशर.